असं म्हणतात कोलॅबरेशन इज बेटर दॅन कॉम्पिटिशन. पण हे कसं करायचं? हे कोलॅबरेशन म्हणजे काय? कोलॅबरेशन म्हणजे युती. एक डिस्क्लेमर देतो, युतीचा अर्थ राजकीय संदर्भात घेऊ नये. आत्ता इलेक्शन झालं आहे त्याच्यामुळे राजकीय संदर्भात युती म्हणून घेऊ नये. TLCमध्ये युती म्हणजे दिल से युती असते. सो हे कोलॅबरेशन कसं असतं, काय करायचं असतं, कोणासोबत कोलॅबरेट करायचं, कसं सस्टेनेबल कोलॅबरेशन होईल, त्या कोलॅबरेशनने आपल्याला फायदा काय, कोलॅबरेटरला फायदा काय, पुढे घेऊन कसं जाणार, ही एक वाटचाल, ही एक चळवळ असते. आणि ही आपल्याला ही टीम आता प्रदर्शित करणार आहे. मस्त मोठी टीम आहे आणि जोरदार प्रेझेंटेशन आहे. यांची खासियत म्हणजे यांच्याकडे दर आठवड्याला एक कोलॅबरेशनचं सक्सेस स्टोरी असते, दर आठवड्याला, एव्हरी वीक. सो अशा आपण एका इमर्जिंग एंटरप्रेनरला आणि त्याच्या इमर्जिंग इंट्राप्रेनर टीमला आता आपण विटनेस करणार आहोत. टीम परचेस हाऊस. टीम परचेस हाऊस. नमस्कार TLCians, आम्ही टीम द परचेस हाऊस. आमची या TLC विजयपथसाठी एक्सपोनेन्शियल सेल्स ग्रोथ थ्रू कोलॅबरेशन आणि पार्टनरशिपची थीम आहे. आज आम्ही तुम्हाला TPHच्या एक्साइटिंग जर्नीवर घेऊन जाणार आहोत. हा प्रवास तुम्हाला इन्स्पायर पण करेल आणि एक अचिव्हमेंट करण्यासाठी कल्पना पण देईल. द परचेस हाऊस ही TLC आयडिया लॅब्सच्या फर्स्ट बॅचमधली कंपनी आहे, जी इंडस्ट्रियल एक्सेस इन्व्हेंटरी अँड नॉन मुव्हिंग असेटच्या ऑनलाईन बाईंग आणि सेलिंगमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या उद्दिष्टाने स्थापन झाली आहे. पण सुरुवातीच्या काळात आम्हाला मार्केटमध्ये एंट्री घेताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. जेव्हा इंडस्ट्रीमध्ये कंपनीजला व्हिजिट करत होतो तेव्हा तिथून मिळत असलेला रिस्पॉन्स हा फार काही चांगला नव्हता. सो लेट्स एक्सपिरियन्स द स्मॉल स्टोरी अबाउट द सेम. चला, आता इथलं काम तर माझं झालंय. मी आता कंपनी विजिट्स करून येते. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. अरे क्या, पार्किंग वहाँ पे नहीं, प्लीज पीछे पार्क कर लीजिए. सर का गाड़ी आने वाला है अभी. ह्या कंपनी प्लीज ट्राय करते. लगावे जब लिपस्टिक येस. हिलेला सारा डिस्ट्रिक्ट. जी सर. जी सर, मैं द परचेस हाउस से आई हूँ. कहाँ से? द परचेस हाउस से सर. अच्छा जी सर, हम एक्सेस इन्वेंट्री में काम करते हैं. मैडम, एंट्री तो मैं कर रहा हूँ. सर, एंट्री नहीं, इन्वेंट्री में काम करते हैं. वो क्या होता है? सर, एक काम कीजिए ना, मुझे बस 2 मिनट सर से मिलवा दीजिए. वो डेफिनेटली इसमें इंटरेस्ट लेंगे. हेलो जी सर. जी सर, वो तो आ चुके हैं. अच्छा, अंदर भी जाऊँ? ओके ठीक है, बस 1 मिनट सर. जी तो मैं जाऊँ? अरे मैडम रुकिए, पीछे आइए जरा आप. सर जी, सर आपको अंदर बुलाया है. जी स्ट्रेट राइट फिर से लेफ्ट. जी जी, मैं भी जाऊँ सर प्लीज? नहीं मैम, मैं आपको नहीं भेज सकता, सॉरी. अच्छा ठीक है, कोई बात नहीं. बस ये ब्रोशर उन्हें प्लीज दे दीजिएगा, वो डेफिनेटली इस पे कॉल करेंगे. ठीक है, दे देंगे दे देंगे. एंट्री नहीं दे पाएंगे. ठीक है, कोई बात नहीं, मैं कल फिर आऊंगी. ठीक है. जी. जीला टॉपला गेलो. शिट, मी हे काय म्हणते. आता ह्या कंपनीमध्ये एकदा ट्राय करते. अरे पण आता तर खूप वेळ झालाय. चला उद्या ट्राय करूया. अरे यार, खूप अवघड परिस्थिती आहे. कोणत्याच कंपनीमध्ये मला आज एंट्री नाही मिळाली. अगं, तू काही सेलिब्रिटी आहेस का लगेच एंट्री मिळायला? हे 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 आहेच मी सेलिब्रिटी, TPHची. मिळेलच कधी ना कधी एंट्री. तू ब्रोशर तर देऊनच आली असशील. अरे हो, ब्रोशर तर देऊन आली आहे. बघूया काय रिस्पॉन्स येतो. पण उद्यापासून आहे ना, मला डेफिनेटली काहीतरी नवीन स्ट्रॅटेजी करावी लागणार आहे, ज्याच्याने मला एंट्री मिळालीच पाहिजे. अरे आपण स्टार्टअप आहोत, आपल्याला डिमोटिवेट होऊन चालणार नाही. आपण ट्राय करत राहू ना. येस. हॅलो टीम. गुड मॉर्निंग सर. हॅलो सर. गुड मॉर्निंग. काय आजचे परफॉर्मन्स अपडेट? सर, माझे 4 डील इन प्रोग्रेस आहेत आणि डेफिनेटली ह्या वीकमध्ये कन्क्लूड होतील. अरे वा, ग्रेट. मॅडम, मी सुद्धा डेटा फाईल अपडेट करून सेंड केली आहे. प्लीज चेक करून घ्याल. चालेल, मी नक्की चेक करेन.
मॅडम तुमची कालची TLCची मीटिंग कशी होती? अरे हां, कालची माझी TLCची मीटिंग खूपच एक्साइटिंग होती आणि बागवे सरांनी जे लिडरशिपचं सेशन घेतलं त्यामध्ये त्यांनी सगळ्या TLCN कंपनीला 10x ग्रोची थीम दिली आणि हो, हे अचीव करण्यासाठी त्यांनी पार्टनरशिप आणि कोलॅबरेशन थ्रू आपण एक्सपोनेन्शियल ग्रो कसं करू शकतो ह्याचं सुद्धा मार्गदर्शन केलं आहे आणि त्यांनी दिलेल्या लर्निंग्स इतक्या पॉवरफुल आहेत की तुम्हाला सुद्धा काम करायला मजा येईल. टीम फ्रीज. सो TLCNs, व्हॉट इज कोलॅबरेशन? कोलॅबरेशन म्हणजे जेव्हा दोन कंपनीज एकत्र येतात आणि त्यांच्या एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टीजचा विचार करून एकत्र सेल्स ग्रोथ अचीव करतात त्याला म्हणतात कोलॅबरेशन. टीम ओव्हर. मॅडम म्हणजे मारुती आणि सुझुकी यांच्या कोलॅबरेशन सारखं का? हां, एकदम बरोबर. तशाही टीम आजकाल लोकांना कस्टमर प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस नाही तर कस्टमर एक्सपिरियन्स जास्त महत्त्वाचा आहे आणि कोणतीही कंपनी एकट्यानेही देऊ शकत नाही. That's why collaboration and partnership plays a major role in the exponential growth of a company. And you know team, partnership is the new leadership and we want to be the leader of our industry now. So team, how is the Josh? Hi sir. Great. थँक्यू. मशीन टूल इंडस्ट्रीमधली पायनियरिंग कंपनी भारत फ्रीज वर्नर लिमिटेड बरोबर सक्सेसफुली कोलॅबरेट केलं आणि ते आमचे पुढे जाऊन स्ट्रॅटेजिक ग्रोथ इन्व्हेस्टरही झाले. अरे हे बघ. क्या क्या अरे क्या? इकडे नाही तिकडे. अरे BMW सोबतच्या कोलॅबोरेशनची काय जबरदस्त न्यूज आली आहे. आई शपथ भारीच. अब तो लीड्स ही लीड्स होगी. और कस्टमर ही कस्टमर और होंगे. ए चला चला चला. BMW बरोबर झालेल्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपनंतर आम्ही मार्केटमध्ये नव्या जोमाने इंटरॅक्ट करत होतो. BMW आमच्याबरोबर जोडला गेला त्यामुळे मार्केटचा ट्रस्ट देखील वाढत होता आणि आमचा परफॉर्मन्स ड्रास्टिकली इम्प्रूव्ह होत गेला. त्यानंतर बऱ्याच नवनवीन ऑपॉर्च्युनिटीज देखील आल्या. टीमचा मोराल खूप बूस्ट होत होता आणि आम्ही नव्याने आमचे गोल्स डिफाईन करायला सुरुवात केली होती. So team, after BMW collaboration, how is the response and what are our growth numbers now? येस कांचन मॅम, आफ्टर BMW कोलॅबरेशन आपला ब्रँड रीच आणि परफॉर्मन्स खूप पॉवरफुल झालेला आहे. Great. मॅम, लेट Yes. मी टेक यू थ्रू द नंबर्स. Yes. सो सुरुवातीला लास्ट इयर आपण जिथे फक्त 11 सिटीजमध्ये डॉमिनंट होतो Right. तो आकडा आता आपला 26 वरती गेलेला आहे. Great. लास्ट इयर जिथे आपण पर मंथ फक्त 500 लीड्सवरती आपण टॅकल करत होतो त्या डायरेक्ट 4x झाल्यात. त्याच्यामुळे आपला नंबर ऑफ डील ज्या आपण लास्ट इयर 180 क्लोज केल्या होत्या यावर्षी आपण 350 डील्स क्लोज केलेल्या आहेत. Great. आणि या सगळ्यांचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट असा झाला की लास्ट इयर जिथे आपला सेल्स टर्नओव्हरचा टार्गेट 10.5 करोडवरती थांबला होता तो यावेळेस 22.5 करोडवरती येऊन थांबला आहे. मस्त. आणि या सगळ्या गोष्टींमुळे यावेळेस आपण 100 करोडचा सेल्स टर्नओव्हर अचीव्ह करण्याचं टार्गेट घेतलेलं वा, आहे. ग्रेट टीम, व्हॉट अ परफॉर्मन्स. ग्रेट. भावी सरांचे नंबर ऐकून मला तरी वाटतं की आपण जे सेल्स ग्रोथचं टार्गेट घेतलंय ते डेफिनेटली आता अचीव्ह होणार. आय एम प्रिटी शुअर वी विल डेफिनेटली अचीव्ह द टार्गेट. येस मॅम, डेफिनेटली आपण अचीव्ह करू शकू. पण आपण लास्ट मीटिंगमध्ये जसं डिस्कस केलं होतं की आपल्या सेकंड हँड मशीन्सच्या लोन किंवा फायनान्ससाठी आपल्या बऱ्याचशा डील्स होल्डवर जात आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला डेफिनेटली काहीतरी सोल्युशन काढावं लागणार आहे. हो, हा प्रॉब्लेम तर खरा जेन्युइन आहे आणि आपण जे 15x टार्गेट घेतलंय हे अचीव्ह करण्यासाठी मला यासाठी अर्जंटली सोल्युशन द्यावं लागेल. मी यावर विचार करते. टीम, तुम्ही कस्टमर रिस्पॉन्स टाईम इन्क्रीज करा. मी यावर तुम्हाला लवकरात लवकर सोल्युशन देते. ओके, ग्रेट. कस्टमर्स बरोबर इंटरॅक्ट करताना आम्हाला या प्रकर्षाने जाणवले की सेकंड हँड मशीन्सच्या परचेससाठी फायनान्स किंवा लोनची फार गरज होती. पण त्यावेळेस कुठलीही बँक, NBFC किंवा मोठी फायनान्शियल इन्स्टिट्यूट सेकंड हँड मशीन्सवरती लोन देण्यासाठी असमर्थ होत्या. या शंकेचं निरसन करण्यासाठी द परचेस हाऊसने वेगवेगळ्या बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आणि NBFCs बरोबर कोलॅबरेशनचे प्रस्ताव मांडले होते आणि त्यातूनच इलेक्ट्रॉनिका फायनान्स लिमिटेड बरोबरची एक ऑपॉर्च्युनिटी डेव्हलप होताना दिसली. Hi Sakshi. Hi Rishikesh. Welcome to the Purchase House. Thank you. How are you Rishikesh? I am fine. आम्ही द परचेस हाऊस
सेकंड हँड मशीन्स परचेस आणि रिसेल करायला कंपनीजला हेल्प ओ करतात. ग्रेट. पण बऱ्याच वेळेच ना आमचे कस्टमर्सकडे इमिडिएट फंड नसल्यामुळे आमचे काही डील्स होल्डवर जातात. ओके मग हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही काहीतरी आता प्रॉपर सोल्युशन शोधतोय. ओके, व्हॉट अ कोइन्सिडेंट ऋषिकेश. आम्ही आता सध्याच यूज मशिनरीज फायनान्ससाठी कॉर्पस अलॉट केलं आहे आणि इनफॅक्ट आम्ही यासाठी पार्टनरशिप ऑपॉर्च्युनिटी एक्सप्लोर करत होतो. That's इफ वी great. कॅन कोलॅबरेट वी कॅन पेनिट्रेट दिस मार्केट क्विकली. पण टीपीएचच्या कस्टमर्ससाठी काय बेनिफिट्स असतील? हे बघा, आम्ही द परचेस हाऊसच्या कस्टमरसाठी एक्सक्लुझिव्ह स्कीम डिझाईन करू अँड वी कॅन ऑल्सो गिव्ह सम ग्रेट ऑफर्स टू युअर कस्टमर्स. That sound interesting. Yes, definitely. So let's collaborate Yeah, sure. and grow together. Thank you. Thank you so See much. you again. Yes. Bye. Bye. हॅलो. हां येस मॅम, माझी मीटिंग पॉझिटिव्हली झाली आहे आणि हो, आपलं द परचेस हाऊससोबत कोलॅबरेशन पण झालं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. अशा प्रकारे वेगवेगळ्या कंपनीजबरोबर कोलॅबरेशन केल्यामुळे द परचेस हाऊसमध्ये मार्केट ॲक्सेप्टन्स, कस्टमरचा रिस्पॉन्स आणि एक्झॅक्ट आमच्या एक्झिक्युशनमध्ये कसा आणि काय इम्पॅक्ट झाला जरा बघूया. हाँ सर, BMW का मशीन. हाँ सर, हम आपको फेयर मार्केट वैल्यू पे सेल करके दे सकते हैं. हेलो, हाँ सर, आपकी वीएमसी की रिक्वायरमेंट थी ना? नो प्रॉब्लम सर, वी हैव 40+ मशीन्स अवेलेबल. हां सर, नॉन मुव्हिंग इन्व्हेंटरी नो प्रॉब्लेम. आमच्याकडे सर्व एंड युजर्स कनेक्टेड आहे, आम्ही ती इझिली विकून देऊ शकतो. हाँ सर, फाइनेंस डेफिनेटली हो जाएगा. तो डील पक्की. ग्रेट गाईज, माझी खूप मोठी डील क्लोज झाली आहे. ग्रेट. That's great team. Yes. So let's celebrate now. येस. तर बघितलं BFW, इलेक्ट्रॉनिका लिमिटेड आणि अशा बऱ्याच कंपनीजबरोबर कोलॅबरेशन केल्यामुळे द परचेस हाऊसने एक इफेक्टिव्ह इकोसिस्टीम बिल्ड केली होती आणि त्यामुळे द परचेस हाऊसच्या कस्टमर्सला एक नेक्स्ट लेवलचा युजर एक्सपिरियन्स मिळतो आहे. अशा प्रकारे द परचेस हाऊस हा एक स्टार्टअप म्हणून सुरू होऊन आज एक प्रतिष्ठित, यशस्वी आणि फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्रियल ब्रँड बनला आहे. आणि हिअर आर आर ग्रोथ नंबर्स. 2 lakh+ MSMEs and large corporations connected. 40,000 पेक्षा जास्त प्रोडक्ट लिस्टेड. आमच्या पोर्टलवर 215 करोडपेक्षा जास्त ऍक्टिव्ह लिस्टिंग्स आहेत. आम्ही आजपर्यंत 83 करोड व्हॅल्यूजचे डील्स क्लोज केले आहोत. आमच्या रिटर्न युजर्सचा रेट 28% आहे. आम्ही 2024 पर्यंत ग्लोबल प्लॅटफॉर्म व्हायचा प्लॅन करत आहोत. आणि विथ 15x ग्रोथ इन माइंड आम्ही 2027 पर्यंत सेल्स टर्नओव्हर 300 करोडचा अचीव्ह करणार आहोत. We are We are the Purchase House. Thank you. क्या बात आहे परचेस हाऊस. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे परचेस हाऊससाठी. तुम्ही या परचेसच्या घरात जाऊन बघा आणि तुम्हाला एवढी एनर्जी जाणवेल त्या घरात गेल्यावर. सो ग्रेट परचेस हाऊस. काही प्रश्न आहेत तुमच्यासाठी. पहिला प्रश्न, कोलॅबरेशन किंवा पार्टनरशिप कोणाबरोबर करायची हे तुम्ही कसं ठरवता? सो बेसिकली आम्हाला आमच्या सर्व्हिसेस माहिती की आम्ही आमचा स्ट्रॉंग हँड कुठे आहे, आम्ही कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो. पण कस्टमर्स बरोबर जेव्हा डील करतो तेव्हा बऱ्यापैकी असा अंदाज येतो की आपण प्रत्येक गोष्टीत हात नाही टाकू शकत किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आपला स्ट्रॉंग पॉईंट असतो. सो कस्टमरच्या रिक्वायरमेंटच्या बेसिसवरती आम्ही अशा नीड्स फाईंड केल्या ज्या फुलफिल करणं आवश्यक असतं. सो त्या पर्टिक्युलर सेगमेंटमधल्या किंवा त्या नीड्स फुलफिल करण्यासाठी कुठल्या कंपनीज स्ट्रॉंग आहेत किंवा कुठल्या कंपनीचा मार्केट शेअर स्ट्रॉंग आहे त्या आम्ही आयडेंटिफाय केल्या आणि मग वेगवेगळ्या मोड्स थ्रू आम्ही त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करत होतो. ज्या कंपनीजबरोबर आमचे गोल्स अलाईन होतात किंवा जिथे आमचं ताळमेळ मिळतं जुळतं वाटलं त्यांच्याबरोबर मग आम्ही कोलॅबरेट केलं. आणि एक गोष्ट सांगतो मी की हे कोलॅबरेशन काय ओव्हरनाईट होत नाही. सो ही फार लाँग प्रोसेस असते. याला एक जवळपास 6 महिने कधी वर्ष पण लागून जातो. ग्रेट ग्रेट सुपर्ब. आणि मी एफर्ट्स बघतो तुमच्या सगळ्या टीमचे जेव्हा तुम्ही कोलॅबरेट करायला जाता, जो काय एक्सरसाइज होमवर्क बॅक एंडला होतो. हॅट्स ऑफ टू यू गाईज. दुसरा एक प्रश्न आला आहे. आता स्किटमध्ये पण आम्ही पाहिलं तुमचं कोलॅबरेशन झाल्यावर सडन फोन कॉल्स यायला लागले आणि सडन लीड्स वाढल्या आणि मार्केट रिस्पॉन्स पण वाढायला लागला. तर हे सगळं बॅक एंड टीम हँडल कसं करता आणि मल्टिपल फ्लक्च्युएशन्सला, लोड्सला किंवा सेल्स लीडला तुम्ही कसं हँडल करता, टॅकल करता?
सर्वात पहिले जेव्हा ही प्रोसेस आम्ही चालू करतोय कोलॅबरेशनची, त्याच्या खूप आधीपासून आमच्या डोक्यात चालू असते की आपल्याला काय स्टेप घ्यायचं आहे आता पुढे. फॉर एक्झाम्पल जसं की आम्ही कोलॅबरेशन करतोय त्यामुळे त्यावेळेच आम्ही आमचे जे सिस्टम्स आहे ते स्टँडर्डाईज करतो आणि त्यानंतर आम्ही जे आहे डेटा ड्रिव्हन अप्रोचला जातोय आणि या सगळ्या गोष्टींना आमचे बऱ्यापैकी गोष्टी जे आहेत ते ऑटोमेटेड होऊन जातात आणि मग आमचा टाईम पण सेव्ह होतो आणि आम्ही क्विक कस्टमर रिस्पॉन्स देऊ शकतोय आणि क्विक कस्टमर रिस्पॉन्स दिल्यामुळे आमच्या कस्टमर सॅटिस्फॅक्शन रेट पण खूप जास्त वाढला आहे आता. सुपर्ब. हे कोलॅबरेशन पार्टनरशिप घडत असतात, तुम्ही कोलॅबरेटरकडे जात असाल, तिथे हँडशेक्स होत असतील. ॲज अ टीम मेंबर तुम्हाला त्याचा कसा फायदा झाला आणि व्हॉट वॉज अन चेंज इन यू ऑर चेंज इन द ऑर्गनायझेशन वेन दिस कोलॅबरेशन स्टार्टेड हॅपनिंग? मी आन्सर करते. ॲक्च्युली काय आहे ना, जेव्हा कोलॅबरेशन होतं त्याचा फायदा ॲक्च्युली आमच्या ब्रँडला होतो. आमचा ब्रँडचा इम्पॅक्ट ऑल ओव्हर सगळीकडे खूप त्याचा इम्पॅक्ट होतो आणि त्यामुळे काय होतं, नवीन कस्टमर ऑनबोर्ड करायला आम्हाला खूप इझी होतं आणि त्याबरोबर मग इवन आमच्या सिस्टीम्स इतक्या ड्रिव्हन आहेत की आम्हाला कस्टमरला रिस्पॉन्स करायला पण खूप इझी होतं. तर आम्ही सगळे ते इनलाईन आहोत आणि आम्हाला आन्सर करायला पण कस्टमरला खूप इझी होतं सगळ्या प्रोसेसेसमुळे. सुपर्ब. एकदा जोरदार टाळ्या देऊयात टीम परचेस हाऊसला. थँक्यू टीम परचेस हाऊस. थँक्यू. प्रश्न खूप आहे, थोडक्यात 3 प्रश्नात सावरतो. थँक्स अ लॉट.